तर तुम्हाला काहीतरी तुमच्यात शुद्धीता येते त्याची, आणि मार्गदर्शनही ते स्वतः करतात. म्हणजे हा माझा जो आलाय अनुभव स्वामी स्वरूपान, मी त्यांचे शिष्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला अगदी मार्गाला लावलं. तर हे सगळ्यांना कळत नाही. ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह देतात त्यावेळेला टेन्शन असतं गुरूंचं आपल्यावर, हे असा भाग होतो. आणि मग काही कळत नाही. मग त्यांनी सांगितलं हो आम्ही करतो, मी सुद्धा हो करतात. तात्या सुद्धा मला म्हणायचे करता की तुम्ही, पण त्यावेळेला मला कळलंच नाही. आणि हे आता कळते. अशा पद्धतीत झाले तर ते तुम्हाला ध्यानातून काय म्हणा किंवा तुम्ही झोपेतून सुद्धा मार्गदर्शन करतात. बरं का? अशा पद्धतीने श्वास घ्यायचा पाहिजे. श्वास हाच ईश्वर आहे आपला, दुसरा ईश्वर नाही. बाळ जन्माला येतो त्यावेळेला श्वास येतो, माणूस जातो त्यावेळेला श्वास येतो. असं स्वच्छता त्यांनी लिहिलेलं आहे मुक्तिबोध. आणि आपल्यातले दोष आपोआप या श्वासामुळे जातात. पण आपल्याला जाण देतात ते तुझ्यात काय दोष आहेत ते, ही सुद्धा आपल्याला जाणवते. आपल्यात कुठले विकार आहेत हे आपल्याला सुद्धा कळतात. मला का कोणाच की आज मी कोणाजवळ ही गोष्ट बोलत नाही, पण आज मी तीन दत्तात्रय मला काय अधिकार आहे? मला अधिकार नाही. मी नाही बोलले तरी चालणार आहे. पण काही काही लोकांबद्दल मला असं वाटतं, तुमचे भाव पाहिले किंवा स्वामींबद्दल ते अतिशय वेगळं आहे. आपल्यातच फार बदल होऊन जातो. इतकी शक्ती आहे त्या श्वासात. श्वास ईश्वर आहे. खूप मोठा संदेश आहे सर. त्यांनी बरोबर लिहिलंय. बाळ जन्माला येतं त्याला श्वास येतो, मनुष्य जातो त्याला श्वास जातो. स्वामीच सांगतायत हे तुमच्यातून. स्वामीच सांगतायत. मी त्यांच्या समोरच सांगते काही चुकतंय का सांगा माझं काही. म्हणजे मी कोणालाही काही बोलते का? नाही बोलणार. तितकी तळमळ व्हावी लागते आपल्या जीवाची. करायचं असलं तर तसं ध्यान करा, नाही तर झोपा काढतात, घोरतात. त्याला खरं रे बाबा बंद आता